एसएस न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा। एसएस न्यूजच्या बातम्या पहा आपल्या मोबाईलवर। नमस्कार, मी शिल्पा बाविस्कर। एसएस न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे। चला तर मग जाणून घेऊयात आजच्या महत्त्वाच्या बातम्या। या ठिकाणी महाविकास आघाडीचा म्हणजे भक्कम अशी महाविकास आघाडी याचं दर्शन घडवण्याकरता महामेळाव्याचं आयोजन केलेलं आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शरदचंद्र पवार, त्याचप्रमाणे काँग्रेस आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, त्याचप्रमाणे आम आदमी पक्ष आणि आरपीआय राजाराम खरातगड या सर्वांच्या माध्यमातून बदलापूर शहरामध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार आदरणीय बाळामामा म्हात्रे यांच्या विजयावरती शिक्कामोर्तब करण्याकरता एकजुटीचं दर्शन घडवण्याकरता महाविकास आघाडीच्या माध्यमातून महामेळाव्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे। निश्चितपणे हा महामेळावा या भिवंडी लोकसभा उमेदवारांचा विजय निश्चित करण्याकरता हा महामेळावा असेल। नाही, अशा प्रकारचा गैरसमज त्यांचा जो आहे, कोण गैरसमज तो तसाच राहू दे। मुळामध्ये त्यांच्याकडेच कार्यकर्ते उरलेले नाही, कारण या ठिकाणी माजी खासदार यांनी 10 वर्षांमध्ये बदलापूर शहरामध्ये फिरकले नव्हते आणि आता निवडणूक आल्यावर ते दारोदारी वणवण करतायत। त्यांचा त्यांच्या कार्यकर्त्यावर विश्वास नाही आणि त्यांच्याकडे कार्यकर्ते नाहीच आहेत। मुळात काय, त्यांच्या पक्षात देखील या ठिकाणी असंतोषाचं वातावरण आहे। त्याचप्रमाणे या ठिकाणी शिवसेना आणि भाजप यांच्यात देखील एक अविश्वासाचं वातावरण आहे आणि अशा परिस्थितीमध्ये त्यांची या ठिकाणी अतिशय वाईट परिस्थिती आहे। परंतु महाविकास आघाडी भक्कम आहे, या माध्यमातून सर्व पक्षाचे कार्यकर्ते आहेत आणि आम्ही अगोदरच 47 प्रभागामध्ये बूथ बांधणी असो, पोलिंग एजंट असो, या सगळ्याची आमची तयारी चांगल्या प्रकारे झालेली आहे। त्यामुळे आम्ही त्यांना सांगू, आमची काळजी अजिबात करू नका, आपण आपली काळजी करावी। मेळाव्याला बाळामामा म्हात्रे येणार आहेत आणि आमची चर्चा चालू आहे की जितेंद्र आव्हाड साहेब या ठिकाणी येणार आहेत का, परंतु ते महाराष्ट्राचे नेते, संपूर्ण महाराष्ट्रात त्यांचे दौरे आहेत आणि आम्ही कमी वेळात नियोजन केल्यामुळे निश्चितपणे त्याची आम्ही कळू तुम्हाला त्याबद्दल। या ठिकाणी कार्यकर्त्यांच्या माध्यमातून प्रचार केला जातो आणि एक शहर अध्यक्ष म्हणून माझ्यावरती, त्याचप्रमाणे आमच्या ज्या महाविकास आघाडीचे जे घटक पक्ष आहेत त्यांच्या सर्वांच्या कार्यकर्त्यांवर आणि त्यांच्या पक्षप्रमुखांवरती या ठिकाणी विश्वास आहे। त्यामुळे आम्ही सर्व मंडळी या ठिकाणी बदलापूर शहरामध्ये बाळामामा म्हात्रे आम्हीच उमेदवार आहोत या भावनेने काम करतोय। मी अगोदर सांगितलं की सर्व प्रकारची बांधणी झालेली आहे, अजिबात काळजी करण्याची गरज नाही। संपूर्ण शहरामध्ये आमचं संपूर्ण मामांचं माहितीपत्रक प्रत्येक घरात गेलेलं आहे। बाकी जी ज्या प्रसार माध्यमात डिजिटल माध्यमातून असो, सोशल मीडियाच्या माध्यमातून असो, एक चांगल्या प्रकारचा प्रचार आहे। घरोघरी जाऊन आमचे कार्यकर्ते या ठिकाणी प्रचार करत आहेत, त्याचे काही फोटो मला आम्ही पाठवू काही कालावधीनंतर। तर निश्चितपणे चांगलं काम चालू आहे आणि चांगल्या प्रकारचा संपर्क आहे। अहो, प्रत्येक घरातून आवाज येतोय यावेळेला बाळामामाच खासदार, त्यामुळे काय अजिबात असं काही गैरसमज करून घेऊ नका। असं आहे की मुळांतर एकाला तिकीट मिळणार आणि महाविकास आघाडीने म्हणजे आमच्या वरिष्ठ पातळीवर जो निर्णय झालेला आहे तो कार्यकर्त्यांना मान्यता असतो। आता नाराजी असं साहजिक होतं आमचं, कारण आमचा पारंपरिक हा मतदारसंघ होता, पण आम्हाला यावेळेस भाजपाला नेस्तनाबूत करायचं आहे आणि त्यासाठी आम्ही सगळे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि सर्व जनता ज्या पद्धतीने मोदींना हटवायचं आहे किंवा मोदी सरकार, आता कसं झालंय की आम्ही सरकार म्हटलं असतं पण संपूर्ण ठिकाणी मोदी सरकार हा येतोय म्हणून आम्ही मोदी सरकार म्हणतो की या मोदी सरकारला यावेळेस निश्चितपणे 400 पार नाही तडीपार होणार आहे आणि या बदलापूरमध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने काँग्रेस आघाडी बरोबर काम करेल आणि निश्चितपणे बाळामामांचा विजय हा निश्चित होईल। बदलापूरमध्ये प्रथमच जरी इंडिया आघाडीचा महामेळावा होत असेल, यापूर्वी मुरबाडमध्ये महामेळावा झालेला आहे आणि आता बदलापूरमध्ये हा महामेळावा यशस्वी होईल आणि बाळामामा म्हात्रे निवडून येतील आणि ते भारतीय जनता पार्टी पक्षाकडून इंडिया आघाडीवरती जे टीका टिप्पणी केली जाते काही यांच्यातच इती नाहीये। तर आम्हाला एकच महत्वाचं सांगायचं आहे की मुरबाड विधानसभेचे आमदार आणि विद्यमान खासदार आणि भारतीय जनता पार्टीचे उमेदवार
यांच्यामध्ये जो वादाचं कारण आहे, ते वादाचं कारण काय आहे ते नक्की शोधा आणि ते वादाचं कारण संपुष्टात आलंय का ते पहिले शोधा आणि नंतर त्यांनी दुसऱ्यांवर टीका करायची. मेळाव्याला एकदा आमचा पहिला मेळावा झालाय, तेव्हा जी तयारी बघितली त्यावरून तुमच्या लक्षात येईल ती फक्त शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची मेळावा होता आणि त्याची तयारी तुम्ही बघितलेली आहे. आता महाविकास आघाडीचा मेळावा आहे, निश्चितच ही गर्दी रूपांतर दिप्तीमध्ये होणार आहे. एसएस न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा. एसएस न्यूजच्या बातम्या पहा आपल्या मोबाईलवर.